जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे, संपत्तीसोबत धर्म आहे आणि ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची ताकद आहे. तोच खरा माणूस आहे. तोच खरा माणूस आहे. तोच खरा माणूस आहे. श्रीकृष्ण सांगतात, जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात तर ते तुमची ताकद बनते आणि जर तुम्ही इतरांवर विश्वास ठेवलात तर ते तुमची कमजोरी बनते. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणीच लक्षात ठेवत नाही, पण तुम्ही कधी चूक होता हे मात्र सगळे लक्षात ठेवतात. कळलं का तुला? हे सगळे लक्षात ठेवतात. गंगा भागीरथीचे पाणी आंघोळीला, जरीकाठी दत्र नेसायला, चंदनाचं पाट बसायला, 6 नव्याचं खोड बडोद्याचं, केसरी गंध लावायला, सोन्याचे पात्र, पक्वान्य भोजनाचे, तऱ्हेतऱ्हेच्या कोशिंबिरी, उदबत्तीचे झाडं, मोराच्या समाया, तवक दिल्लीचं, डबा बिन्नीचा आणि पित्त धारवाडचा, चिकन सुपारी कोकणचे, जायफळ किल्ल्याचं, पान धुळ्याचं, अत्तर झालेला ताण, गुलाबदानीचा बहार, गाद्या शिकण्याच्या, सरशा मोराच्या, गिरजा भरजरी लोट, बोलणे किती अपूर्णतापेक्षा गोड, डाव्या डोळ्याला ते, उजव्या पायाला अष्टकाचा जोड, काळी पाठ, ओ पाभा, नाजूक केळीचा गाभा, उभी आहे श्वास तुमच्या मिळत, उभं हसू येते मला, हसू येतं रंगमालाची हवा काय, विसरले आईबाप, बहीण भावांची आठवण नाही, दीर जावांचा थाट माळ, झाली चिरेबंदी आठ, वर जायफळाचे झाड, कल्पना किती 12,000, हजारात पडला पैका, नाव घेतलं लक्ष देऊ नाही. अशी छोटीशी कविता. बीज मातीत रुजले, फुटे अंकुर नाजूक, गोंजारू न करेवाळी, माया मातीची भाऊक, येता बाहेरी अंकुर, हात जोडतो न भाला, ऊन पाणी देई बाबा, बाळ तुझं पोषणाला, वाढे रोप हळूवार, पाने पहरली छान, भोवत्याला न्याहाळत, उंचावली त्याची मान, वृंदावले वृक्षछत्र, पक्षी गट घुमटात, ध्वनी मधुर घुमतो मांगल्याच्या मंदिरात, ध्वनी मधुर घुमतो मांगल्याच्या मंदिरात. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. कशी वाटली ही कविता? छान, गोंडस.